जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शंभूबाळ म्हटलं की डोळ्यात पाणी येतं. काय आठवतं तुम्ही रामाचा वनवास? शंभूबाळांचा वनवास आठवून बघा. जन्माला आल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असा वनवास आपल्या राजाने भोगला की अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. 2 वर्षाचे असताना आई पारखी झाली. आजीच्या आणि सावत्र आईच्या मायेखाली ते वाढले. बुद्धीने फार चाणाक्ष होते, शरीराने बळकट होते आणि मनाने हळवे होते. मंत्रिमंडळात अशी काही कपटी लोक त्यांचे कटकारस्थाने त्यांनी उघडे पाडले आणि त्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. काही असे प्रसंग ज्या प्रसंगांमध्ये दुरन्वय त्यांचा संबंध नाही अशा ठिकाणी त्यांना वळवण्यात आलं आणि ते घरामध्ये थोरले जन्माला आले म्हणून तर त्यांच्या पाचवीला दुःखच मांडलेलं होतं, पुजलेलं होतं. कारण राजगादीवरनं त्यांची सावत्र आई महाराणी सोयराबाई नेहमीच कलेश करत आणि याचा सगळ्यात जास्त त्रास छत्रपती शिवाजी महाराजांना होत होता. शंभूबाळांना फार सोसावं लागलं होतं आणि हे सगळं त्यांना कळत होतं आणि त्यांनी शब्द दिलेला होता महाराणी सईबाईंना की सई, आम्ही शंभूला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू. परंतु स्वराज्याचा कारभार एवढा पसरला होता की ते त्यांना शक्य नव्हतं आणि घरामध्येही नेहमीच असे वाद, याचा फार जास्त त्रास शंभूबाळांनाही होत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाही होत होता. नंतर मायेसारखं जपणारी आजी सोडून गेली आणि काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराज देखील गेले. मग तर त्यांच्या डोक्यावरचं जे आभाळासारखं छत आहे ते गेलं आणि यातच ज्या आईने जीव लावला आहे ती आईसुद्धा महाराणी पुतळाबाईसुद्धा सती गेल्या. एवढं दुःख त्यांच्या नशिबी होतं. आपण म्हणतो की एखादी म्हण, त्या राजाच्या राजपुत्राला दुःखाचा लवलेश सुद्धा नव्हता. इथे सगळं उलट आहे. शंभूराजांच्या आयुष्याला सुखाचा लवलेश सुद्धा नव्हता असं म्हणता येईल. स्वतःला सावरलं, दुःख बाजूला ठेवलं आणि एकाच वेळेस मुघल, औरंगजेब, पोर्तुगीज, इंग्रज यांना टक्कर दिली. 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 120 पेक्षा जास्त लढाया लढल्या, त्या जिंकल्या. औरंगजेब आणि मुघल म्हणायचे संबा शिवासे 10 पट खतरनाक है आणि म्हणूनच त्यांना हे कटकारस्थान करावं लागलं. पण ते कटकारस्थान करता करता आपलेच काही गद्दार की त्यांनी साथ दिली. त्यांनी साथ जर दिली नसती, घात जर झाला नसता तर शंभूराजांनी जगामध्ये आपला एक दरारा जो तयार केला होता तो अखंड तयार ठेवला असता. अशा माझ्या राजाला कोटी 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 मानाचा त्रिवार मुजरा. जय शंभूराजे.